आता आहे काउंट ब्लँक फंक्शन. हे फंक्शन कधी यूज करायचं तर जेव्हा आपण कंटिन्यूअस नंबर एंटर करत असतो तर तेव्हा आपल्याला एखादा मध्ये ब्लँक सेल राहिला आहे का हे चेक करायचं असेल तर त्याच्यावर आपण काउंट ब्लँक फंक्शन अप्लाय करू शकतो. आता इथे आपण लिहूया इक्वल टू काउंट ब्लँक आणि रेंज द्यायची, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता आपण ज्या एरियात नंबर एंटर केलेले आहेत त्या एरियामध्ये 2 ब्लँक सेल आहेत. तर आता इथे हा एक रो आहे ब्लँक आणि इथे नेक्स्ट रो आहे, हे 2 सेल ब्लँक आहे. त्यांनी आन्सर रिटर्न केलं इकडे 2. हे होतं काउंट ब्लँक फंक्शन. नेक्स्ट आहे राऊंड फंक्शन. आता राऊंड फंक्शनमध्ये इथे एक नंबर दिलेला आहे 45.324. तर या नंबरवर आपण राऊंड फंक्शन अप्लाय केलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट जर डेसिमल पॉईंटवर द्यायचा असेल तर हे राऊंड फंक्शन असं यूज करायचं आहे इक्वल टू राऊंड, जिथे नंबर आहे तो सेल रेफरन्स येणार, कॉमा 2. म्हणजे आता इथे 3 डेसिमल पॉईंट आहेत पण आपल्याला इथे रिझल्ट डिस्प्ले करताना 2च डेसिमल पॉईंट दाखवायचे म्हणून आपण इथे कॉमा 2 दिलं. मग आता ह्याचा रिझल्ट इथे आला आहे 45.32. कारण डेसिमल पॉईंटच्या नंतरचा हा तिसरा नंबर आहे हा 5 पेक्षा कमी आहे, त्यामुळे आधीचा नंबर ॲज इट इज आहे तसाच राहिला, म्हणून आन्सर आलेलं आहे 45.32. पण नेक्स्ट पुढे बघितलं तर हा नंबर आहे 25.687. तर हा तिसरा डेसिमल नंबर 5 पेक्षा मोठा आहे म्हणून आधीचा नंबर 1 ने इन्क्रीज झाला, म्हणून आन्सर आलेला आहे 25.69. आता राऊंड फंक्शनचा इफेक्ट आपण डेसिमल पॉईंटवर दिला. जर आपल्याला इंटिजर पार्टवर द्यायचा असेल तर हे राऊंड फंक्शन कसं यूज करायचं तर इक्वल टू राऊंड, सेल रेफरन्स, कॉमा 0 द्यायचं. कारण डेसिमल पॉईंट्स आपल्याला डिस्प्ले करायचे नाही आहेत म्हणून इथे कॉमा 0 दिला. त्यामुळे हा राऊंड फंक्शनचा इफेक्ट इंटिजर पार्टवर येणार. आता याचा आन्सर इथे आलेला आहे 45. कारण डेसिमल पॉईंटच्या नंतरचा जो नंबर आहे तो 5 पेक्षा कमी आहे, त्यामुळे आधीचा नंबर ॲज इट इज तसाच राहणार, म्हणून आन्सर 45 आला आहे. नेक्स्ट याच्यात आपण बघितलं तर हा नंबर इथे 25.687 आहे. म्हणजे डेसिमल पॉईंटच्या नंतरचा नंबर 6 आहे, म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे म्हणून आधीचा नंबर 1 ने इन्क्रीज झाला, म्हणून रिझल्ट आला 26. आता इथे आपण राऊंड फंक्शनचं एक्झाम्पल घेऊया. इक्वल टू राऊंड नंबर, कॉमा नम डिजिट्समध्ये 2, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता इथे लेफ्ट साईडला नंबर आहे 67.142. ह्याचा आन्सर आलेला आहे 67.14. कारण तिसरा नंबर जो आहे डेसिमल पॉईंट नंतरचा तिसरा नंबर हा 5 पेक्षा कमी आहे म्हणून आधीचा नंबर ॲज इट इज आहे तसाच राहिला. आता हाच फॉर्म्युला आपण खाली कॉपी केला तर आपल्याला आन्सर काय आलेलं आहे 88.96. कारण या ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नंतरचा जो तिसरा नंबर, थर्ड नंबर आहे तो 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आधीचा नंबर 1 ने वाढला म्हणून आन्सर आलं 88.96. आता आपण हा इफेक्ट डेसिमल पॉईंटवर दिला. हा जर आपल्याला इंटिजर पार्टवर द्यायचा असेल तर हे फंक्शन कसं देणार तर इक्वल टू राऊंड, ब्रॅकेटमध्ये नंबर, कॉमा नम डिजिटमध्ये 0, ब्रॅकेट क्लोज. कारण आपल्याला डेसिमल पॉईंट्स नको आहे. त्याचा आन्सर आलं 67.
कारण डेसिमल पॉईंट नंतरचा जो नंबर आहे तो 5 पेक्षा कमी आहे, म्हणून इंटिजर पार्टचा जो आधीचा नंबर आहे ॲज इट इज आहे तसाच राहिला, म्हणून आन्सर आलं 67. हा फॉर्म्युला आपण खाली कॉपी केला तर आपल्याला नेक्स्ट सेलचा आन्सर इथे दिसते 89, कारण डेसिमल पॉईंटच्या नंतरचा नंबर आहे 9, हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून आधीचा नंबर 1 ने इन्क्रीज झाला, म्हणून आन्सर आलं 89. हे होतं राऊंड फंक्शन.